आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलाय। अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनीच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दादांनी आम्हाला सांगितल्याशिवाय चर्चा केली असती का असा सवाल विचारला। फडणवीसांच्या या भूमिकेनंतर आता शरद पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांना बोलण्याचा अधिकारच नसल्याचं शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषदेमध्येच म्हटलंय आणि एक प्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय। या विलीनीकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि फडणवीसांवरून शरद पवार नेमके कसे संतापले पाहूया। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, ती खुली हवी ही आमची इच्छा। असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय। त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं, या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते। अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बनलाय तो राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण। अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनानंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्याच दिवशी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं शरद पवार म्हणाले होते। महत्त्वाची बाब म्हणजे त्याच दिवशी शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। 17 जानेवारीचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय। त्यात शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील एवढंच नाही तर शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यासह आणखीन काही नेते पाहायला मिळत आहेत। तर अजित पवार गटाकडून एकटे अजित पवार सोडले तर अन्य कोणीही नेता दिसत नाही। ही एकच नाही तर अशा अनेक बैठका झाल्या आणि त्यात अजितदादांनी विलीनीकरणावर सकारात्मक भूमिका मांडल्याचा दावा स्वतः शरद पवार यांनी केलाय। आमचा खर्च आणि अजितदादांचा खर्च एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। सीईओ आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती। काही चर्चा नाही, प्रस्तावच नाही। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, ती खुली हवी। विलीनीकरणावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात दावे प्रतिदावे सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली। दादा अशा प्रकारच्या कोणत्याही विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी चर्चा केल्याशिवाय हा विषय पुढे जाईल का असा प्रश्न फडणवीस यांनी केला। समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय। मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। फडणवीस यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना छेडलं। त्यावर फडणवीस हे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलंय। जर विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलीनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं, या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते। त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार माहिती। दरम्यान अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बोलणं शरद पवार यांनी टाळलं, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या
म्हणून त्यांना आशीर्वादच आहेत असंही पवार म्हणाले. या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जातंय की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. मला काही त्याचं भाष्य करायचं. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधी झाला आनंद आहे, संधीची आनंद आहे. खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांना खोचक टोला लगावलाय. कदाचित अजितदादांना फडणवीसांवर विश्वास नसेल अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना डिवचलंय. आदरणीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलंय त्यांच्या दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर, तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसा हे मी सांगितलं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार. खुद्द शरद पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाबद्दल अनेक दावे केले जात असले तरी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरणावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे NCP शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू. या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही. महापालिका निवडणुकांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू होती. शरद पवार यांच्या दाव्यानुसार अजित पवार आणि त्यांच्यात अनेक बैठका सुद्धा झाल्या. मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं या बैठकांना आता काहीच अर्थ उरला नसल्याचंही दिसतंय. कारण शरद पवार यांना विलिनीकरण हवं असलं तरी अजितदादांच्या गटाच्या नेत्यांना ते आता तरी नकोय असंच दिसतंय. दुसरीकडे फडणवीस यांच्या भूमिकेमुळे हे विलिनीकरण आता भाजपला सुद्धा नकोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. बाकी राजकारणातली चर्चा, शब्द, आश्वासनं हे सगळं खरं तर आळवावरचं पाणीच. त्यामुळे पुढे काय होईल याकडेच लक्ष दिलेलं बरं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.